नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल. आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यासमोर एखादा छोटासा टॉपिक घेऊन तुम्हाला त्या व्हिडिओचं एक्सप्लेनेशन मी देतोय. तर भावना आज तुमच्यासाठी इतकं महत्त्वाचा टाईप मी घेऊन आलोय का नाही. यूट्यूबवरती कमेंट करताना एका मुलाने मला सांगितलं की सर फरशा याच्यावरती आधारित व्हिडिओ बनवा. आणि खरं तर त्याचं मी तो कमेंट वाचली आणि आज मी तुमच्यासाठी फरशा याच्यावरती मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन आलोय. त्या मुलाने मला मला असं म्हटलं की सर मी रोज कमेंट करतोय, तुम्हाला लाईक करतोय, मला तुमचा माझ्या टॉपिकचा मला व्हिडिओ घ्यावा लागेल. आणि खरं मी त्याचं ऐकलं आणि आज व्हिडिओ मी त्यासाठी घेऊन आलोय बघा. तर भावना चला आता फरशांची संख्या काढायची आहे. पण एक सांगू का, याला जोडून मी फरशांची पण संख्या काढणार आहे, मी पिशव्यांची पण संख्या काढणार आहे, मी रुमाला पंची संख्या काढणार आहे, जोडून घेणार आहे. कारण करायचं तर सेमच. तर नेमकं हे सगळं म्हणजे काय, आज मी तुम्हाला सगळं पटवून देणार आहे. इतका मस्त व्हिडिओ असणार आहे, स्किप कुणी करू नका. जवळजवळ 9 ते 10 उदाहरणं मी घेऊन आलो तुमच्यासाठी. आणि मेरिटचंच प्रकरण आहे हे. कुणी जाऊ नका, तुम्हाला जरा समजून जायला अडचण जाते बरं का. तर मी चांगल्या भाषेमध्ये तुम्हाला जरा पटवून देणार आहे. त्याच्या अगोदर बाळांनो, मॅथ्स बाय तुपे सर हे आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि याच नावानं आपण आपलं ॲप पण घेऊन आलो. याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता, भूमिती आणि बीजगणित या चारही विषयाचा समावेश असणारं दर्जेदार असं ॲप आपण तुमच्यासाठी घेऊन आले. गेल्या 26 फेब्रुवारीपासून हे ॲप आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये आहे. बऱ्याच जणांनी ते ॲप पण घेतलं या, बऱ्याच जणांना ते खूप आवडले. दररोज लाईक कमेंट सगळं काही चालू आहे त्यांचं. मला फोन करतात की सर इतकं मस्त होतं ना, बेसिक आमचं खूप पक्क झाले वगैरे बऱ्याचशा गोष्टी ते बोलतायत. आणि तुम्हाला आवडचं मला एक गोष्ट सांगायची आहे की माझी एक बॅच कुणी घेतली माहिती आहे बाळांनो, वय वर्ष 68 असणाऱ्या एका निवृत्त शिक्षकांनी माझी बॅच घेतली आहे. का माहिती आहे का, यूट्यूबवरचे माझे व्हिडिओ त्यांनी पाहिले, त्यांना आवडलं आणि त्यांना अशी इच्छा झाली की सर मला तुमचं बोलणं चालणं, तुमचा हावभाव शिकवण्याची पद्धत खूप आवडते आणि मला आज अशी इच्छा झाली की मला परत ते गणित शिकायचं आहे. म्हणून वयाच्या 68व्या वर्षी त्या शिक्षकांनी माझी बॅच घेतली. त्यामुळे जाहीररित्या मी त्यांचं खरं आभार मानतोय की आपल्याला माहीत नाही की आपण कशासाठी करतोय. वयाच्या इतक्या मोठ्या टप्प्यावरती सुद्धा त्यांनी आपली बॅच घेतली. आणि ते शिक्षक गोरे सर नावाचे आहेत आणि ते सातारचे आहेत. तर त्यांचं जाहीर मी आभार मानतोय की त्यांनी काही नसताना बॅच घेतली म्हणून. आणि ते मला वारंवार 2-3 दिवसांना फोन करतायत की सर इतकं मस्त आहे ना, तुमची व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटतं तुम्हाला बघत बसावं लागते. आणि तीच आपली कमेंटमेंट आहे, कॉम्प्लिमेंट आहे आपल्याला ती, की आपण काहीतरी वेगळं करतोय ते मुलांना लोकांना आवडतं या. त्यामुळे बाळांनो, ज्या विद्यार्थ्यांना आपली बॅच हवी असेल त्यांनी ती बॅच घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. जितकी बॅच लांब जाईल, भरती लांब जाईल, तितका बाळांनो तुमचा फायदा आहे. कारण तुम्हाला रिव्हिजनला तुम्हाला वेळ मिळणार आहे. त्यामुळे ज्या लोकांनी ॲप घेतले या त्यांचं सगळ्यांचं स्वागतच आहे. पण ज्यांनी अजून ॲप घेतलेलं नाही त्यांनी ते लवकरात लवकर ॲप घ्या. बॅच रेकॉर्डिंग आहे, त्याच्यामुळे कधी जरी बॅच घेतली तर तुम्हाला पहिल्यापासून व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. आपण कधीतरी आठवड्यातून 10 दिवसातून लाईव्ह येणार आहे. त्यामुळं काय की रेकॉर्डिंग स्वरूपाची बॅच असल्यामुळं तुम्हाला कधीही बॅच बघायला मिळते या. आणि एका दिवसामध्ये तुम्ही एक प्रकरण मारू शकताय. त्याच्यामुळे हे तुमच्या फायद्याचं आहे. चला ओके बाळांनो, मला फरशांची संख्या, पिशव्या वगैरे मला शिकवायचं आहे. आज हा व्हिडिओ मुद्दाम मोठा होणार आहे आणि सगळ्यांनी 1 मिनिट सुद्धा स्किप करायचं नाही. मी सगळ्या टाईपची उदाहरण तुमच्यासमोर घेऊन आलोय. चला बाळांनो या, मला थोडंसं तुम्हाला पटवून देऊ द्या. मला काय म्हणायचं आहे का आता, सगळ्यांना ही आकृती कशाची आहे ती माहिती आहे. कशाची आहे, तर आयताची आहे. तुम्हाला माहिती आहे का, मग आयत हा असा लांब असतो आणि याला आतल्याला म्हणतात हे क्षेत्रफळ आहे. म्हणजे त्या आयताने जागा किती व्यापली याला म्हणतात क्षेत्रफळ. तुम्हाला माहिती आहे का, जी लांब बाजू असते तिला लांबी म्हणतात आणि जी कमी बाजू असते तिला रुंदी म्हणतात. मी जर तुम्हाला प्रश्न असा विचारला, सांगा बर या आकृतीने किती जागा व्यापली, याचा अर्थ ती जागा काढणं म्हणजे त्या आयताचं क्षेत्रफळ काढणं. कोण सांगतंय बर, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, हे जागा किती ते आपल्याला सांगता येतं बघा ना. तर त्याचं सूत्र आहे लांबी गुणुले रुंदी. हे जर सूत्र तुमचं पाठ नसेल तर तुम्ही स्पर्धा परीक्षा करून काही उपयोग नाही. हे सूत्र पाठच पाहिजे. आयताचं क्षेत्रफळ काढताना लांबी आणि रुंदीचा फक्त गुणाकार करायचा आहे. कळलं का बघा, कळलं. आता अजून एक पटवून देतो. हा झाला आयत बरं का. ही आकृती कशाची आहे बघा बरं, तर ही आकृती आहे बाळांनो चौरसाची. कशाची, चौरस.
कारण चारी बाजूने सारखा असतो ना, त्याला चौरस म्हणायचं. मग तुम्हाला माहिती आहे का, याला सगळ्याला बाजू आहे त्या, पण पण प्रत्येक बाजू समान मापाची असणार आहे, कारण तो चौरस आहे. कळतंय का, चौरसाच्या प्रत्येक बाजू समान असते. मला सांगा बरं, ही जी जागा आहे ती जागा त्या चौरसाने व्यापली का नाही? मग ती जागा किती आहे हे सांगणं म्हणजे त्या चौरसाचं क्षेत्रफळ काढणं. कळलं का? मग चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे काय, तर त्याने व्यापलेली जागा. मग किती जागा व्यापली, तर ते काढण्यासाठी बाजूने एक सूत्र आहे, तर त्याचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. काय सूत्र आहे, बाजूचा वर्ग. कुठं नाही कळलं सांगा बरं. मी आतापर्यंत तुम्हाला दोन आकार शिकवले, याला म्हणायचं आयत आणि याला म्हणायचं चौरस. मग या दोघा जणांनी व्यापलेली जागा काढणं म्हणजे क्षेत्रफळ. सांगा, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय म्हणताय तुम्ही, तर बाळांनो फक्त लांबीचा रुंदीचा गुणाकार करा, मग ती जागा कळली. मग तसं चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे बाळांनो फक्त आणि फक्त बाजूचा वर्ग. राहिले का लक्षात, सांगा आता, परत सांगणार नाही कधी. ओके, या आता मला सांगा, आपल्या घरी आपली खोली असती किंवा आपण नवीन बांधकाम केलंय, 1 BHK घेतला, 2 BHK घेतला, घरी बंगला बांधला, आपण एखादी खोली बांधली पत्र्याची, मग त्याच्यामध्ये आपल्याला फरशी टाकायची आहे की नाही. मग आपण गौंड्याला बोलावतो आणि त्याला म्हणतो सांगा बरं आता, ही आम्ही एक खोली बांधली याच्यात फरशा टाकायच्या, त्या किती फरशा आणायच्या आपण. मग ती गौंडी तुम्हाला काय विचारतो माहिती आहे का, फरशी कसली टाकायची, आयताच्या आकाराची टाकायची का चौरसाच्या आकाराची टाकायची, विचारतो का नाही आपल्याला. म्हणजे आपण त्याला चौकोनी म्हणतो बघा, चारी बाजू सारखे आहेत, मग तसली टाकायची का आयताची टाकायची असं विचारतो बघा. समजा तुमची खोली आहे आणि तो लगेच तुम्हाला सांगतो एवढी एवढी लागेल, तो म्हणतो का 2-3 लाख लागतील, 2-3 लाख फरशा लागतील म्हणेल का, नाही म्हणणार. त्याला बरोबर अंदाज असतो बघा, ते जास्तीत जास्त 2-4 फरशाच एक्स्ट्रा होतात बघा, तेवढं ती बरोबर सांगतो. खरं आहे का नाही सांगा बरी. एखादा गौंडी त्या हॉलमध्ये फरशा किती लागतील हे सांगतो आणि ॲक्युरेट सांगतो, 2-3 फरशा कमी जास्त फक्त जास्तच होते त्या, इतकं एक त्याचं ॲक्युरेट माप असते. ती कसं काढतो माहिती आहे का, ती अगोदर अंदाज घेतो हॉलचा, की हॉल केवढा आहे, बरोबर का. मग त्याचा अंदाज घेतो आणि ती परत अंदाज काय घेतो, की फरशी टाकायची केवढी टाकायची, एवढी टाकायची का मोठी टाकायची, ती अंदाज घेतो आणि मग ती बरोबर सांगतो की एवढ्या फरशा लागतील म्हणून. आज तुम्हाला हेच शिकायचं या. मी आज तुम्हाला काय शिकवणार आहे माहिती आहे का, एक हॉल देणार आहे आणि हॉल किती मोठा आहे हे मी सांगणार आहे हॉल, आणि त्यात मी फरशी टाकणार आहे, पण फरशी चौरसाची आहे का आयताची आहे हे पण मी सांगणार आहे. आणि तुमचा प्रश्न काय फक्त, मग फरशा किती लागते बघायचंय. या इकडे बाळांनो, समजा हा हॉल आहे, तुम्हीच सांगा, हॉल आहे हॉल, हा हॉल कुठल्या आकाराचा आहे, आयताच्या, बरोबर. आता मला सांगा, आता आपण गौंड्याला बोलवल्या आणि गौंड्याने सांगितलंय की कसल्या फरशा पाहिजेत म्हणून, मी गौंड्याला सांगितलं काय माहितीये का, आयताच्याच फरशा टाक, आयताच्या. मग त्याच्यामध्ये मी आयताच्या आकाराच्या अशा बारक्या बारक्या फरशा बसवणार आहे ना, अशा अशा लय फरशा लागणार आहेत ना आपल्याला. मग त्या फरशा किती असा तुम्हाला प्रश्न विचारलाय, किती. मग एक सांगू का आता, हॉल पण आयताच्या आकाराचा आणि फरशी पण कुठल्या आकाराची, आयताच्या आकाराची. आणि सगळ्यात महत्वाचं हे 2 शब्द बघा, काय माहिती आहे का, की हॉल कुठल्या आकाराचा हे पहिलं काम आहे बघा. पहिलं काम हे शोधायचं हॉल कुठल्या आकाराचा, आणि दुसरं काम जी फरशी टाकायची ना ती फरशीचा आकार कोणता हे लय महत्वाचं आहे. ह्या 2 गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. आणि एक सांगू अजून, हे उत्तर काढताना एकमेकाला भागायचंय ना, की मोठ्या भागात बारका भाग बसवायचा आहे ना आपल्याला, मोठ्यात बारका म्हणून भागायचं असतं या. ऐका मी काय म्हणतो ते, मोठ्या भागाला बारक्या भागाने भागायचं या.
मग मोठा भाग कोण आहे? हॉल का फरशी? हॉल. म्हणजे कायमस्वरूपी बाळांनो वरती हॉल घ्यायचा आणि खाली फरशी घ्यायची. ठीक आहे, ही एक फरशी. म्हणजे वरती हॉलची जागा काढायची आणि खाली एका फरशीची जागा घ्यायची. आलं उत्तर तुम्हाला बघा आता. संपलं. ज्याला हे कळलं त्याला प्रकरण समजलं. काय कळलं? वरती कोण घ्यायचा? हॉल. आणि खाली कोण घ्यायचं? फरशी. कळलं का नाही कळलं सांगा. कधी कधी मी काय म्हणणार आहे, फरशी चौरसाच्या आकाराची असेल, असू द्या, फरशीच खाली घ्यायची. फक्त त्या आकारानुसार आपल्याला सूत्र टाकावं लागणार आहे. आणि मी सूत्र तुम्हाला अगोदर शिकवलेत का नाही, आयताचं आणि चौरसाचं. मग मला फक्त हे तुम्हाला कळलंय का सांगा, बाकी जाऊ द्या सगळं. फरशी कुठे बसवणार आहे? सभागृहात किंवा हॉलमध्ये, ते वर. आणि खाली काय बसवणार आहे? फरशी. चला आता अजून मला थोडस पटवून देऊ द्या तुम्हाला. सगळ्याला माहिती आहे बघा, एका मीटर मध्ये किती सेमी असतात. मला वाटते पाठीमाग आपण 2-3 व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हे शिकवले बघा. मीटर म्हणलं की आपोआप तुमचा हात असा झाला पाहिजे, असा. एवढ्या मापाला मीटर म्हणतात, मीटर. मग तुम्हाला माहिती आहे का, या मीटरवर बारक बारक सेमी असतात बघा. किती असतात? 100. कळलं का बघा. म्हणजे फिक्स करा आता, एका मीटर मध्ये किती सेमी? 100 सेमी. किती? 100 सेमी. मग तुम्हीच मला सांगा बरं, 3 मीटर मध्ये किती सेमी? एकाला 100 तर 3 300 सेमी. अगदी बरोबर आहे, हुशार आहे की रे तुम्ही. 300 सेमी. मग आता मला सांगा बरं, मग 9 मीटर म्हणजे किती? मग 900 सेमी. बरोबर आहे. म्हणजे बाळांनो तुम्ही काय करताय माहिती आहे का, बघा या प्रत्येकाला 100 ने गुणताय. 3 म्हणजे 300, 100 ने गुणलं, 100 ने गुणलं. मग तसं मला सांगा, 12 मीटर म्हणजे बाळांनो किती सेमी? तर ठरलंय काय, 100 ने गुणायचं म्हणजे त्याच्यावर 2 शून्य वाढवायचं. वाढवा 2 शून्य, मग संपलं. 1200 सेमी. कळलं का? 15 मीटर म्हणजे काय? 2 शून्य वाढवा, 1500 सेमी. हे सगळं लागणार आहे तुम्हाला आता. मग तुमचं मी जरा अगोदर तयारी करून घेतोय चांगली. अगोदर सांगतोय, व्हिडिओ कुणी स्किप करायचा नाही, पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. पाऊण तासाचा होणार आज व्हिडिओ, लय महत्वाचा आहे ते. अजून मला सांगा आता, तुम्हीच मला आता काय सांगितलंय, 1 मीटर म्हणजे 100 सेमी सांगितलंय ना. पण आता जरा फसवतो तुम्हाला मी. सांगा बर, 2.4 मीटर म्हणजे किती सेमी? मग बघू कोण सांगते. तर ऐका, हा 2 म्हणजे तो 2 पूर्ण झाला. 2 पूर्णाचे 100 ने किती झाले? 200. आणि बाळा वरचा 4 म्हणजे 40 असतो बरं का. किती? 40. म्हणजे हा किती होईल सांगा? 240 सेमी. कळलं का बघा. अजून एक सांगा बरं, 3.2 मीटर म्हणजे 3चा 300 आणि वरचा 20. मग किती झाला? 320 सेमी. कळलं का बघा बाबा. अजून एक सांगा बरं, 1.6 मीटर म्हणजे किती? एकाचा 100 आणि वरचा 6चा 60. 160 किती सेमी? आहे की नाही? आणि आता अजून फसणार आहे बघा. बघा आता 0.8 मीटर. बघू कोण सांगते. 800 ना. 0.8 मीटर म्हणजे 800 ना. चुकलं, 800 नाही, फक्त 80. किती? 80. कारण पॉइंटच्या पुढे 8 आलाय, त्यामुळे तो 80 आहे. 800 नाही बर का, 80 सेमी. कळतंय का बघा. आणि सांग बरं मग, 0.2 मीटर म्हणजे किती सेमी? 200 नाही, 2 असतात तर 200. हा 2 म्हणजे बाळांनो
20 सेमी. कळतंय का बघा बाबा. ओके. चला आता तुम्हाला खऱ्या अर्थानं हे प्रकरण म्हणजे नेमकं काय ते मी तुम्हाला शिकवणार आहे. परत एकदा सांगा मला. फरशांची संख्या काढताना वरती कोण घ्यायचा? हॉल. आणि खाली कोण घ्यायची? फरशी. हे फायनल झालंय का मला सांगा, तर मी पुढे जाणार आहे. मोठा भाग वर आणि बारका भाग खाली. फक्त महत्वाचं काय माहितीये का, या दोघांचं आकार कोणतं ते लय महत्वाचं. आकार. मग जसा आकार तसं सूत्र. काय कळलं? जसा आकार लय महत्वाचा आहे बघा, कुठे लिहून ठेवा. जसा आकार तसे सूत्र. जसा आकार तसे सूत्र. आयताचा हॉल असेल तर आयताचं सूत्र. फरशी आयताची असेल आयताचं सूत्र. समजा हॉल चौरसाचा, चौरसाचं सूत्र. फरशी चौरसाची, चौरसाचं सूत्र. कळलं का? मग आता मी काय म्हणतोय, जसं आहे तसं सूत्र वापरायचं. या मग आता. ओके. दिल थांब के बैठो अभी, चलो. हा बघा आता. हे बांधव, एक आयताकृती सभागृह. कळलं का? बघा आता. सभागृह कुठल्या आकाराचं? आयताच्या. ऐका आता मी काय म्हणतोय, याचाच अर्थ वरती सभागृह येणार ना. वरती सभागृह. ऐका, पटवून द्यायचं म्हणून मी लिहितोय बरं का. परत मी शॉर्टकट सांगणार आहे. वरती सभागृह आणि सभागृहाची लांबी रुंदी दिली की, आणि त्या सभागृहात काय बसवायचे ते? मापाच्या चौरसाकृती फरशा. आणि म्हणजे खाली फरशा बसवायचे ते. बघा मी जे सांगितलं ते सूत्र आलं का? वरती सभागृह खाली फरशा. आणि परत मी म्हटलं होतं, जसा आकार तसं सूत्र. मग सभागृह कोणत्या आकाराचं? आयताच्या. म्हणून वरती आयताचं क्षेत्रफळ आणि खाली फरशी कुठल्या आकाराची आहे बघा बर. फरशी चौरसाकृती, म्हणून खाली चौरस. कळलं का? बघा. आणि आता यांचं सूत्र तुमचं पाठ असणार. आयताचं क्षेत्रफळ मी लिहिणार नाही. काय सूत्र असतं आयताचं क्षेत्रफळाचं? लांबी गुणिले रुंदी. परत मी सगळं पुसून टाकणार आहे बाळांनो. पहिलं उदाहरण आहे म्हणून मी समजून सांगतोय. लांबी गुणिले काय? रुंदी. आणि खाली काय? चौरसाचं सूत्र. बाजूचा वर्ग किंवा बाळांनो बाजू गुणिले बाजू पण चालतं बरं का. कळलं का सांगा? परत मी पुसून टाकणार आहे म्हणतोय. आणि आता तुम्हाला याच्यामध्ये किमती ठेवायच्यात. मग सांगा, लांबी आणि रुंदी. लांबी किती आहे कुणाची? सभागृहाची 5 मीटर आणि रुंदी 3 मीटर. बघा बरं आहे का? आणि खाली चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे? बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू पण चालतं. दिलंय की त्यांनी? काही त्यांनीच दिलंय. बाजू गुणिले बाजू करून आपण कशाला घ्यायचं? ठीक आहे, लिहा की बाजू गुणिले बाजू. पण हे कशात आहे? सेमीत. सेमीमध्ये. लगेच भाग लावून उत्तर आणायचं नाही. आणायचं नाही. एकक बदलायचे असतात. बघा ना, वरचा मीटरवाला आहे, खालचा सेमीवाला आहे. मग एकक समान करावे लागतात बरं का. मग समान करण्यासाठी मग तुम्हीच मगाशी मला सांगितलं या की एका मीटर मध्ये 100 असतात सेमी. मग 5 मीटर मध्ये किती? 500. बरोबर आहे की 500. आणि 3 मीटर मध्ये 300. ऐका, आणि त्याला भागिले ह्याला कशाला बदलायचंय? कारण दोघं सेमीतच आहेत ना, मग त्यांना नाही बदलायचा. आणि आता भाग लावल्यानंतर तुम्हाला उत्तर येणार आहे. मी एका परत उत्तर करणार आहे, पटवून देण्यासाठी लिहितोय तुम्हाला मी. ओके. चला सांगा काय करणार मग.
25 एक 25, 25 दुने 50 म्हणजे 20 झाला. आता भाग लावा. आता 25 येतोय का बघा, नाही तर 5चा लावा. 5 5 25 आणि 5 सख 30, शून्य हाय असा. आणि परत या 5 ने 20 ला जाईल. 5 एके 5 आणि 5 चोक 20. बघा बरं दोघं उरले का नाही. 4 आणि 60. मग 4 आणि 60 चा गुणाकार किती रे? 240. संपलं. म्हणजे तुम्हाला 240 फरशा लागणार आहे त्या. लय मोठं दिसतंय का नाही. आता बघा एका पार्ट उत्तर कसं आहे. फक्त मला तुम्हाला पटवून देतोय. तर मग आता इथून पुढची 9 उदाहरण सोडवताना तुमच्या डोळ्यासमोर ही आयडिया पाहिजे बघा. ही आयडिया पाहिजे. आणि तुम्ही एका पार्ट उत्तर करायचं. पटतंय का बघा. तर पहिलं उदाहरण आहे. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या आणि पुढचे उदाहरण एका पारीत करायचे. करणार ना? या. हेच उदाहरण बघा कसं. आता दोन गोष्टी एकक सेम आहेत का बघा. मीटर आणि सेमी. एकक सेम नाहीत म्हणजे बदलायचंय. बरोबर. मग 5चा 500, 3चा 300 ठरलं. आता ऐका, मी सूत्र लिहिणार नाही बरं का. तुम्हीच म्हणताय की वरती कोण सभागृह आणि खाली कोण फरशी. मी लिहिणार नाही आता. मग सभागृह वर आणि फरशी खाली. मग सभागृह कुठल्या आकाराचा आहे? आयताच्या. मनात आणायचं. मग आयताचं क्षेत्रफळ काय? लांबी गुणिले रुंदी. मग ही काय मग लांबी आणि रुंदी. फक्त एकक बदलायचे ठरलंय का नाही सांगा. 500 गुणिले 300 पटतंय का बघा. आणि खाली कोण आहे? फरशी. मग तुम्हीच सांगा फरशी कुठल्या आकाराची आहे? चौरसाच्या. मग चौरसाचं क्षेत्रफळ काय? बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू. मग चालतंय की बाजू गुणिले बाजू. ह्या मग हाय अशी. आणि भाग लावलं की जाग्यावर तुम्हाला उत्तर मिळालं. म्हणलं होतं का नाही एका पारीत उत्तर मी काढणार आहे. पण त्याच्यासाठी पटलं पाहिजे. मी जसं पहिल्यांदा सांगितलं तसं. ओके म्हणा पाडा. 25 एक 25 दुने 50 म्हणजे 20. आता 25चा पाडा येतोय का बघा. नसेल तर 5चा भाग लावू. 5 5 25, 5 सख 30 आणि शून्य हाय असा. आणि अजून एक भाग जाईल. 5 एक 5 चोक. मग तुम्हीच सांगा काय काय उरलं. 4 आणि 60. मग 6 चोक 24, 240 फरशा लागतील. कुठं? त्या सभागृहामध्ये. संपलं उत्तर. मागाशी पण किती उत्तर आलतं आपलं? 240 आलतं का नाही रे बाळांनो. बघा केलं का नाही मी एका पायरीत. आणि प्रकरण संपलं. आता ज्याला हे कळलं ना त्याला पुढच्या 8 उदाहरण कळणार आहे ते बघा. ओके चला आता पुढचं बघू आपण. तोच उदाहरण आलं बघा. एका आयताकृती सभागृहात बघा आयताच्या आकाराचं काय आहे? सभागृह. मग ठरलंय आपलं वरती सभागृह खाली फरशी. ठरलंय का नाही आपलं. चला सभागृहाची लांबी रुंदी दिली या. आणि सभागृहात 40 सेमी लांबी 25 सेमी रुंदी असणाऱ्या आयताकृती किती फरशा लागतील. मला कळलं गाड्या. हॉल पण आयताच्या आकाराचा मोठा आणि फरशी पण आयताच्या आकाराची. म्हणजे दोन्हीकडे सूत्र कुणाचं? आयताचं. बरोबर ना. चला मग सांगा आता सभागृह कुठल्या आकाराचं? आयताचं. मग आयताचं सूत्र काय असतंय? लांबी गुणिले रुंदी. एकक बघा अगोदर मीटर आणि हा सेमी बदलावं लागल. मग सांगा 8 म्हणजे 800 बरोबर ना. 5 म्हणजे 500 सेमी आहे की नाही. वर आयताचं क्षेत्रफळ आणि खाली बघा फरशी सुद्धा कुठल्या आकाराची आहे? आयताच्या. मग त्याचंही सूत्र हेच आहे लांबी गुणिले रुंदी. मग किती लांबी आहे? 40 आणि रुंदी 25. एकक सेमीतच आहेत त्याला कशाला बदलायचे. भाग लावा
आणि आलं उत्तर तुम्हाला. बघा आता काय करणार सांगा. हो का, या शून्याला हा शून्य गेला का बघा बरं. आणि हो का, 4 1 4, 4 2 8, शून्य तसाच. या इकडं 25 1 25, 25 2 50, शून्य आहे असा. संपले की उत्तर. मग काय उरलं, 20 गुणिले 20. मग करा की रे 20 आणि 20चा गुणाकार. संपलं. किती गुणाकार येणार माहितीये का, 400. म्हणजे 400 फरशा लागतील. किसको नाही कलिया. सांगा बरं, आहे का नाही एका पायरीत उत्तर. पण कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ओके, चला या अजून एक पुढचं बघू आपण. सांगा, आयताकृती सभागृह. सभागृह आयताच्या आकाराचं, त्याची लांबी रुंदी दिली या. आणि त्या सभागृहात 70 सेमी मापाच्या चौरसाकृती फरशा बसवायच्या ते. म्हणजे हे तर कळलं, हॉल आयताचा, फरशी चौरसाची. ज्याचं त्याचं सूत्र फिकून मोकळं व्हायचंय. हे तुझं तू बघ, तुझं तू बघ, मला काय सांगू नका, असं ठरलं. वरती आयताचं क्षेत्रफळ आहे, कारण आयताचा हॉल आहे. पण एकक बघा बर, मीटर आणि हा सेमी बदलावा तर लागेल. सांगितलंय मगाशी मी, 3.5 म्हणजे 3 म्हणजे 300 आणि 5 म्हणजे 50. 350. आणि सूत्र काय आहे, आयताचं लांबी गुणिले रुंदी करा. मग 1.4 म्हणजे काय, 140. मला तर कळलंय बाबा. वर आयत झाला, खाली फरशी कुठल्या आकाराची आहे, चौरसाच्या. फसू नका. मग चौरसाचं क्षेत्रफळ काय, बाजूचा वर्ग, म्हणजेच बाजू गुणिले बाजू. मग घ्या की बाजू 70 गुणिले 70. त्याला नाही बदलायचा, कारण तो ऑलरेडी सेमी मध्ये आहे. संपलं उत्तर. सांगा कसं केलं. शून्याला शून्य गेलं, याला हे गेला आणि याला हे गेला. लावा की 7 ने भाग. 7 1 7 5, 7 1 7 2. करा की गुणाकार. मग 5 2. संपलं उत्तर. 10 फरशा लागतील. किसको नाही कलिया. कुणाला नाही कळलं, भाग लावणं तर तुम्हाला येत असेल, फक्त कन्सेप्ट बनवले महत्वाचे. कन्सेप्ट बरं का. ओके, हे आत्ताच मी 9 उदाहरण घेतलीत. ऍप मध्ये तर भरपूर उदाहरण मी घेतले त्याच्या सराव करून घेण्यासाठी. या शहाण्या पोरांनो, बघा आता, एका चौरसाकृती हॉल. म्हणजे कळलं का, हॉल कुठल्या आकाराचा, हॉल हॉल चौरसाच्या. त्यामुळे वर सूत्र चौरसाचं पाहिजे. मी लिहितोच रे बाळा, तरी पण परत म्हणतो कुठं आणलंय काय. इकडे बघ, हॉल चौरसाच्या आकाराचा. कळतंय का बघा. आणि फरशी, फरशी सुद्धा बाळा चौरसाच्या आकाराची आहे. कळतंय का बघ. लिहायची गरज नाही, पण तुला कळवून मी लिहितोय. बरोबर. मग आता मला सांगा, एकक बदलायची की नाही सांग बर. मीटर आणि सेमी बदलायचं. बदला चला. सांगा मला, चौरसाचं क्षेत्रफळ काय, बाजूचा वर्ग. म्हणजे काय, हॉल 3.2 आहे, पण मीटर आहे ना. मग 3 म्हणजे 300, 2 म्हणजे 20, 320. पण किती वेळा सांगा बर, का 2 वेळा लिहिला मी, कारण चौरसाचं सूत्र काय असते, बाजू गुणिले बाजू ना. लिहिले की. मग खाली फरशी कुठल्या मापाची आहे, 80 सेमीच्या. तिचा पण आकार चौरस आहे. या कि मग 80 गुणिले 80. भाग लावा आणि संपलं उत्तर. चला करा. शून्याला शून्य घालवा. शून्याला शून्य, शून्याला शून्य कॅन्सल. म्हणा पाडा. 8 1 8 चोक, 8 1 8 चोक. काय उरलं रे, 4 गुणिले 4. संपलं की. किती फरशा लागतील, 16.
संपलं उत्तर. बघा बरं किती सोपं आहे. पण तुम्ही म्हणता लय अवघड आहे. आणि आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुम्ही का लय चिंगूपणा करताय बरं का. लाईक कराय सुद्धा आवडत असेल तर करा. बघताय मात्र 5-5, 10-10 व्हिडिओ, लाईक मात्र करत नाही, कमेंट करत नाही. कसं वाटतंय काय म्हणून बाळांनो. या 1 मार्क परीक्षा तर देणारे प्रकरण आहे बरं का हे. बघा हॉल ठरलंय. हॉल वर घ्यायचा आहे. कुठल्या आकाराचा? चौरसाच्या. लिहितो मुद्दाम. हॉल चौरसाच्या आकाराचा. आणि फरशी बघा बर, फरशी मात्र बाळा आयताच्या आकाराची आहे. असू द्या असली तर. ठरलंय ना आपलं. चला बघा बर, एकक बघा मीटर आणि बाळांनो सेमी बदलायचं आहे. ओके सांगा चला. चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग. कुठल्या बाजूचा? 6 मीटरचा वर्ग. 6 म्हणजे 600. किती वेळा? 2 वेळा है ना. आणि आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. मग कुठे लांबी? काय मग 30 सेमी आणि 20 सेमी. करा की मग 30 आणि 20 आहे की नाही. लावा भाग. आलं उत्तर तुम्हाला. शून्याला शून्य घालवा. 1 ला 1 गेला, ह्या 1 ला हा 1 घ्याला. कुठलाही घालवा तुमची इच्छा. बघा 3 1 3, 3 दुने 6, पण 0 तसाच. बे 1 बे, बे त्रिक 6, 0 तसाच. आले की उत्तर. काय उत्तर आले? 20 आणि 30 चा करा की गुणाकार. बेत्रिक 6 आणि 2 0. संपलं. किती फरशा लागतील बाळांनो? 600 फरशा लागतील. कुठं नाही कळलं सांगा बरं. समजतंय ना. सगळ्या टाईपची उदाहरणं मी घेतली बाळांनो. अजून टाईप चेंज झाला जरा. मस्त बरं का. मेरिटचं उदाहरण या. खरं सांगा आता हे बाळांनो. आयताकृती सभागृह ठरलं. वरती कोण? आयत. ठरलं की. मुद्दाम लिहितो बरं का मी, गरज नाही पण. आणि खाली फरशा कुठल्या आकाराच्या? सभागृहात. एक सांगू का? 2 जण आल्यात म्हणजे बाळांनो हा आयतच असणार आहे. कारण वेगवेगळी माप असली आणि 2 जण दिली की तो 100% बाळांनो आयतच असतो बरं का. ओके चला आता. आता मात्र थोडीशी तुमची अडचण झाली. बघा बरं काय. सगळ्यांची एकक बघा. मीटर मीटर वरच्यांची आणि याच सुद्धा मीटर आहे. वर मीटर खाली मीटर. एकक बदलायची गरज नाही. कळते का? बघा का बदलायची नाही? तर सेम आहेत म्हणलं कशाला बदलायची? ती डायरेक्ट सूत्र लिहायचं. मग सांगा आयताचं सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. या सभागृहाची 15 गुणिले काय 10 आणि भागिले फरशीची माप जशी आहे तशी 0.25 आणि 0.15. फक्त बाळानं थोडीशी अडचण झाली. काय माहिती आहे का? एकक आपण नाहीत बदलली कारण सेम आहेत म्हणून. पण एक गोष्ट करावी लागेल की पॉइंट काढल्याशिवाय भाग लावता येत नाही. माहिती आहे आपल्याला. मग खालचं पॉइंट काढण्यासाठी वरती 0 वाढवतात. माहिती आहे ना. माहिती आहे तुम्हाला. मग खाली पॉइंटच्या पुढे किती घर आहेत का? इथं 2 आहेत म्हणजे याचे 2 वाढणार. इथंही पॉइंटच्या पुढे 2 घर आहेत त्याचेही 2 वाढणार. मग बघा बरं काय होईल. हे बांधव बघा आता 1500 का सांगा बर. कारण पॉइंटच्या पुढे 2 घर आहेत ना, मग 2 0 वाढलं. परत परत या 15चे अजून 2 0 वाढले म्हणजे पहिला 10 आणि अजून 2 0 वाढले. आणि भागिले काय 25 आणि 15. गेला का नाही पॉइंट निघून. पॉइंट निघून जाण्यासाठी मी काय केलंय 0 बाळांना वरती वाढवलेले आहेत.
संपलं. लावा भाग. आलं उत्तर. बघा बांनो बरं कर बघा रे. बरं कर बघा. 15 एके 15, 15 एके 15 आणि 2 शून्य हाय असेच ठेवले मी. चालतंय की. आणि परत 25 एक 25 चोक 100. मग तुम्हीच सांगा काय उरलं. ओके. 1000ला 4 ने गुणा. संपलं उत्तर. 1000ला 4 ने गुणा. 4000 एवढ्या फरशा लागतील. कुठं नाही कळलं सांगा बाळांनो. कुठं नाही कळलं. फक्त एकच पायरी वेगळी आहे का नाही बाळांनो, की पॉइंट आल्यानंतर त्याचे शून्य फक्त वर वाढवायचे. संपलं उत्तर. अवघड तीळ मात्र नाही. समजते ना. या हे बाळांनो बघा सगळ्यांनी. चला. एका आयताकृती कापडाची लांबी. आता एक सांगू का. समजा तुमच्या घरामध्ये धोतर आहे. माहिती आहे धोतर. म्हातारी माणसं घालतात ती धोतर आहे. आणि समजा ती धोतर आहे मोठं. ते कापायचं या आणि त्याच्यापासून तुम्हाला रुमाल बनवायचे आपल्या खिशातलं. मग ते रुमाल किती बनतील. आता याचा फारशाचा संबंध आहे का नाही सांगा बरं. कारण हॉल त्या टाईपमध्ये आपलं धोतर आहे का नाही. आणि त्या धोतरात आपल्याला रुमाल बनवायच्यात. म्हणजे आपल्या फरशा आहे का नाही तसंच. मग त्यामुळे मी इथं घेतलंय ते. मग कापडापासून बारक बारक तुकडं बनवायचे त्या. मग तीच वर मोठा भाग खाली बारका भाग. आता वर कोण येणार. कापड मोठं आणि खाली रुमाल येणार बारक बारक. किंवा कधी कधी पिशव्याचं पण उदाहरण असतं की एखादं कापड आहे आणि त्या कापडापासून आपल्याला पिशव्या बनवायचे ते. तर किती पिशव्या बनतील. आहे का नाही असं सेम. वरती मोठं कापड खाली पिशवी किंवा खाली रुमाल. चला तर मग या. आयताकृती कापड. ऐका. वरती आलं मोठं कापड आणि त्या कापडापासून दुधाच्या पिशव्या. कळलं का. हे काय काय असणार. कापड पिशव्या दुधाच्या असणार कशा असं असणार. जाऊ तिकडे काय करायचं आपल्याला त्याचं. पण पिशव्या तर आहेत ना. ऐका आता कापडापासून पिशव्या बनवायच्या ते. या इकडे. पहिलं महत्वाचं काम. कापड कुठल्या आकाराचा आहे सांगा बरं मला. कापड आयताच्या. म्हणून वर आयत आणि खाली पिशवी. पिशवी कुठल्या आकाराची आहे. बघा पिशवी सुद्धा लांबी आणि रुंदी दिली का नाही. म्हणजे पिशवी सुद्धा आयताच्या आकाराची आहे. कळतंय का बघा. पिशवी सुद्धा कुठल्या आकाराची. आयताच्या. मग सांगा आता चला एकदा एकक चेक करा. मीटर मीटर आणि सेमी बदलायची. मग सांगा आता चला. कापडाची लांबी 3.6 म्हणजे काय 360 आणि रुंदी 2.4 म्हणजे काय 240. कळलं का. खाली पिशवी. सांगा पिशवीची माप काय. ती काय सेमीतच आहेत. 18 गुणुले 12. लावा भाग. आलं तुम्हाला उत्तर. कसं 18 एक 18 दोने 36 शून्य हाय असा. 12 एक 12 दोने 24 शून्य हाय असा. संपले उत्तर. मग 20 गुणिले 20 400. संपलं. 400 पिशव्या तयार होतील. कुठं नाही कळलं सांगा बरं. हॉल म्हणजे आपलं मोठं कापड वर आणि पिशव्या खाली. मी हे लिहून दिलंय बरं का मुद्दाम. गरज नाही पण लिहून दिले. तुम्ही समजून घ्या. तुम्हाला कळवा म्हणून मी दिले हे लिहून. ओके. चला शेवटचं एक उदाहरण घेऊया आणि आपण पास करूया. भारी उदाहरण आहे पण. एका चौरसाकृती कापडापासून. म्हणजे कळलं का. वरती काय कापड आहे का नाही. आणि या कापडापासून काय बनवायचे तया रुमाल. बारक बारक रुमाल. तुम्हीच सांगा कार्यकर्त्यांनो कापडाचा आकार कोणता. मोठं कापड आहे बघा बर. चौरस चौरस आणि खाली
रुमाल कुठल्या आकाराचा आहे बघा बरं. रुमाल या कापडापासून 1 मीटर लांबी आणि रुंदी, लांबी आणि रुंदी दिली म्हणजे आयत. ओके, चला मग आता चेक करा एकक बदलायची का नाही बदलायची. एकक मीटर 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 बदलायची तीळ मात्र गरज नाही. पण सूत्र सांगा, चौरसाचं क्षेत्रफळ काय, बाजूचा वर्ग. मग किती बाजू आहे, 2.5. किती वेळा घेणार, 2 वेळा. 2 वेळा. आणि खाली आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी, एकक बदलायची गरज नाही. ओके, बघा बरं आता. आणि मगाशीच म्हणले जोपर्यंत पॉइंट काढत नाही तोपर्यंत भाग लावायचा नाही. तुम्हीच सांगा आता, पॉइंट काढण्यासाठी कोण कोण दिसते ते मी लिहून घेतो अगोदर. 25 आणि 25 दिसला, खाली 1 आणि 5 दिसला, आहे की नाही. आता मोजा पॉइंटच्या पुढची घर, 1 आणि 1 2, इथं 2 सापडली, इथं 3 सापडली. तुम्हीच सांगा कुठं कमी पडलं, समान येण्यासाठी वर घर कमी पडलं का नाही. 1 वाढवा, 1 0 वर, कुठेही वाढवा, लावा भाग, संपलं उत्तर तुम्हाला. 5 1 5 5 25, संपले उत्तर बाळांनो. बघा बरं काय, 25 ला 5 ने गुणा, 25 5 125 आणि वाका 0 हाय असा, संपलं. एवढं रुमाल तयार होतील, किसको नाही कलिया. एक सांगू, हे लिहित बसायचं नाही, समजण्यासाठी प्रत्येक उदाहरण मी लिहून देतोय, तुम्ही एवढीच पायरी करायची या. ओके, तर बाळांनो अशा प्रकारे आज आपण काय बघितलंय, अतिशय महत्वाचं असं फरशांची संख्या काढणं, पिशव्या, रुमाल या टाईपचं ऑल मी घेतलंय. एक सांगू का, या व्हिडिओ शिवाय दुसरे उदाहरण बघूच नका कुठं. सगळे उदाहरण मी पोलीस भरतीला येणारी सगळी इथं घेतले ते. ओके, तर बाळांनो हे प्रकरण कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही कमेंट करत नाही आणि लाईक करत नाही बरं का. ओके, व्हिडिओ मी चांगला तुमच्यासाठी घेऊन आज आले बरं का. असंच मी ज्या पोराने मला हा व्हिडिओ घ्या त्या व्हिडिओ घ्या म्हटलंय का नाही, मी त्यांचा ऐकतोय आणि घेतोय. आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं सर मी प्रत्येक व्हिडिओ बघतोय, लाईक करतोय आणि कमेंट पण करतोय, आणि त्याचं प्रामाणिकपणाने मला सांगितलं म्हणून मी त्यासाठी व्हिडिओ बनवून आले. बरोबर, तर बाळांनो आजच्या पुरती एवढंच. मॅथ्स बाय तुपे सर हा आपला चॅनल आहे, सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा. नुसते व्हिडिओ बघू नका, चांगले चांगले व्हिडिओ आपण देतोय तुम्हाला. अजून भरती लांब आहे, तोपर्यंतच मी भरसं काय तुम्हाला युट्यूबला देतोय. आणि जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पाठवा, सबस्क्राईब करायला लावा, लाईक करायला लावा. ओके, तर आजच्या पुरती एवढंच. उद्या पुन्हा भेटूया. धन्यवाद.